नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण मंत्रा सिटी रोडवर असणाऱ्या एका नवीन व्यवस्थेच्या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता एक डंका नावाचं पाणीपुरी आणि चाट लवर्स यांच्यासाठी एक विशेष असं एक आज या ठिकाणी दुकान ओपन झालेलं आहे. नक्की कोणाचं आहे आणि नक्की त्यांना शुभेच्छा कोण कोण देणार आहे यावर लवकरच आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. आज आपण मंत्रा सिटी या ठिकाणी आहोत. आज एका तरुण मुलाकडनं या ठिकाणी एका नवीन व्यवसायात पदार्पण होतं आहे. तर नक्की आपण काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल आपण? आज आमचे मित्र आकाश याने पाणीपुरी चाट अँड लवर या नावाने आपला पाणीपुरीचा व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे. मी त्याला त्याच्या व्यवसायाकरता खूप शुभेच्छा देतो. आकाशला मी खूप जवळून ओळखतो की आकाश पहिल्यापासून खूप कष्ट करणारा मुलगा आहे आणि त्याला या व्यवसायामध्ये भरभराटी मिळो अशी श्री डोसा महाराजांचरणी प्रार्थना करतो व त्याला या नवीन व्यवसायानिमित्त आमच्या सर्व बेगडे उद्योग समूहाच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचा व्यवसाय हा खूप वाढत जावो आणि एका ब्रँचेसच्या अनेक ब्रँचेस हो अशी मी त्याला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज एका तरुणाकडनं आज एक नवीन व्यवसायात पदार्पण होत आहे. तसे कमी वय आहे तर सुद्धा एक चांगला छान व्यवसाय जो अनेक नागरिकांना साजेलाच पसंत पडणार आहे. काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल आपण? नमस्कार. मी शोभा परदेशी, नगरसेविका आहे मी तळेगाव दाभाडे शहराची. पण सांगायचं झालं तर आकाश हा माझ्या गल्लीत राहतो. आमच्या घरासमोर घर आहे त्यांचं. मी लहानपणापासून त्याला ओळखते. पण आज त्यांनी डंका पाणीपुरी व्यवसाय एका मराठी मुलांनी चालू केलेला आहे. आणि ह्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मराठी मुलं हे कमी पाणीपुरीचा व्यवसाय करतात. आणि मला इतकं सांगायचं आहे, डंका यांनी नाव ठेवलं आहे एका मराठी मुलांनी. खरंच म्हणजे डंके के चोट भर बोलते ना, तसं काहीतरी करून दाखवायचं ठरवलं आहे. मी त्याला इतक्याच शुभेच्छा देईन की त्याच्या हा डंका पाणीपुरी खरंच ह्याचा मोठा डंका व्हावा तळेगाव शहरामध्ये. आणि आपल्यासारख्या सर्व मराठी तरुणांनी ह्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण की त्या वयाने खूप लहान आहे. आज त्यांनी मंत्रा सिटी या ठिकाणी हा डंका व्यवसाय पाणीपुरीचा चालू केलेला आहे. त्याच्या आईवडिलांनाचा पण त्याला खूप सपोर्ट आहे आणि आशीर्वाद आहे. त्यामुळे तो खरंच खूप पुढे जाईल आणि तसा तो अतिशय स्वभावाने पण छान आहे. मी परत एकदा त्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. मॅडम नमस्कार, काय सांगाल? नमस्कार. मी सौभाग्यवती श्रद्धा स्वप्नील भालेकर. आपण आज नवीन ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. डंका पाणीपुरी. चक्क वाटलं नव्हतं की माझा भाऊ पाणीपुरी व्यवसायामध्ये घुसेल म्हणून, कारण की पाणीपुरी हा सगळ्यांचा आवडीचा विषय असतो. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मुलांच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी नोकरी ही काही मिळत नाही. म्हणून पाणीपुरी करतोय म्हटल्यावरती त्याच्या बाबतीत खूपच छान. आणि आईवडिलांनी पण खूप सपोर्ट दिला की बाबा हो ठीक आहे, तू करतोयस ना तर मग कर. आणि मग त्यांनी मला सांगितलं की ताई मी असं करतोय बरं का. म्हणलं ठीक आहे, वेल डन. म्हटलं तू कर, तुला यश येईल. आणि खरंच आहे, पाणीपुरी सगळ्यांनी खाऊन बघा. चाट वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत आणि ही बाकीच्यांना पण खूप आवडेल. आणि डंका पाणीपुरीवरती सगळ्यांनी या, ही माझी नम्र विनंती आहे. आणि माझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा. आणि ह्याच फ्रँचायझी तुझ्या अजून ओपन होत ही माझी आशीर्वाद. नागरिकांना यायचं असेल तर काय पत्ता नक्की सांगाल? नागरिकांना जर यायचं असेल तर मंत्रा सिटी ही खूपच फेमस आहे आणि खाऊ गल्ली म्हणून खूप ओळखली जाते. त्यामुळं खाऊ गल्ली म्हणून मंत्रा सिटीमध्ये या. आणि त्याचे मालक आहेत आकाश भालेकर, आपलं आकाश गरुड. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी मनीषा शिल्लक. आकाश भाऊजी हे आमच्या समोर राहतात. खरं तर ओळख सांगितल्याप्रमाणे त्यांनी 2-3 दिवस आधी मला कल्पना दिली होती की मी काहीतरी सरप्राईज देणार आहे. मी विचार केला की सरप्राईज म्हणजे काय असणार आहे. मला असं वाटलं की काहीतरी नवीन जॉब वगैरे लागणार आहे. पण त्यानंतर त्यांनी जेव्हा ते डंका पाणीपुरी असं सोशल मीडियावर टाकलं पॅम्पलेट, तेव्हा मी खूप चक्क झाली की आकाश भाऊजींनी हा एक वेगळा पाऊल उचलला. तर मलाही कुठे आनंद झाला की दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा
त्यांचा व्यवसाय हा खरंच खूप बरा असतो. नक्कीच. आणि मेन म्हणजे त्यांचा स्वभाव पाणीपुरी सारखाच आहे. म्हणजे जसं पाणी मिसळतं त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे, माणसाप्रमाणे ते वागतात. आणि त्यांना ह्या प्रवासात माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांनी ही एक ब्रँच काढली, त्यांच्या मंत्रा सिटीमध्ये ही पहिली ब्रँच झाली, तर माझी अशी इच्छा आहे की तळेगाव दाभाडेमध्ये त्यांच्या 1 ते 2 ब्रँचवर त्यांना भरभरून प्रतिसाद मिळावा, हीच माझी त्यांच्याकडून सदिच्छा. आणि मेन म्हणजे सांगायची गोष्ट की त्यांना आईवडिलांचा खूप सपोर्ट आहे. खरं तर आईवडिलांची पुण्याई म्हटल्याप्रमाणे त्यांचे नेहमी आशीर्वाद राहतात. आणि काळजी करण्यासारखं म्हणजे हे तर आईवडिलांना ते सोडून जराही राहू शकत नाही. नेहमी म्हणजे सेवा करतात, त्याप्रमाणे त्यांना त्यांचं फळ नक्कीच मिळेल. आणि खरंच आकाश भाऊजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण या ठिकाणी सर्वात लोकप्रिय असणारी पाणीपुरी या ठिकाणी एक नवीन दुकानचं ओपन होतं आहे, त्यासाठी आपण उद्घाटनाला त्यांना शुभेच्छा द्यायला आलात. पण नक्की काय प्रतिक्रिया द्याल, काय सांगाल? एकदम छान वाटतंय. आज परप्रांती येऊन इथं धंदा करतात ते, त्यातून आपला एक मराठी माणूस इथं उद्योगात आज पाणीपुरी या व्यवसायात उभा राहिला आहे. त्यात आमचे मामा, त्याचे वडील म्हणजे जे बाळासाहेब गरुड आमचे मामा आहेत, ते मामांनी एवढं कष्ट करून आज एवढ्या ह्याच्यात त्याला एवढं उभं केलं आहे. आणि त्यांनी छान म्हणजे एकदम परप्रांत्यांच्या विषयी जो उद्योग उभं केला आहे तो एकदम आनंदी बाई. म्हणजे आज मराठी माणूस कुठेतरी धंद्यात येतो आहे आपल्या. आणि आज त्याच्या वडिलांचं खरंच रे ह्याच्यातले भरपूर की त्या मामांनी एवढं कष्ट केलं आहे की त्या मुलासाठी की सांगत तेवढं कमी. त्यामुळे एकदम छान वाटलं. आणि एकदम छान म्हणजे एकदम छान. आकाश एकदम पुढं जाणार असं हे आहे, त्यात मस्त वाटतं एकदम. त्यामुळं खरंच आकाशचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. नक्कीच. मॅडम नमस्कार. काय सांगाल आपण, काय शुभेच्छा द्याल? मी वर्णिका रायकर. आकाश गरुड हा माझा भाऊ आहे. तो एक उत्कृष्ट ताशा वादक आहे. जसं त्याचा ताशा वाजवतो ना, तो त्याचा सर्व ठिकाणी त्याचा डंका वाजलेला आहे त्याच्या ताशाचा. तसंच त्याच्या पाणीपुरी बिझनेसचाही सर्वत्र डंका वाजावा हीच माझी अपेक्षा आहे. आणि आमच्या रायकर फॅमिलीकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ऋतुजाताई नमस्कार. आज या ठिकाणी आपण एका नवीन व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात, तर काय सांगाल आपण? नमस्कार. मी डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत, विद्यमान नगरसेविका. आज मी आकाश गरुड यांनी डंका पाणीपुरी ह्या फ्रँचायझीचं ओपनिंग केलं आहे. खरं सांगायला गेलं तर पाणीपुरीबद्दल तर येऊया आपण, पण तो स्वतः एक शिक्षित असून तर डिजिटल मार्केटिंगमध्ये व आपल्या मावळामध्ये तो एकमेव तबला ताशा होतकरू ताशा वादक आहे. त्यामुळं खरंच आणि कष्ट त्याचे पाहिले आहेत मी, त्याच्या असो किंवा कुटुंबाच्या असो, आईवडिलांचे कष्ट त्याच्या मागे नेहमी ते उभे राहिले आहेत. आणि मी जसं त्यांनी डंका वाजवून ताशामध्ये डंका वाजवला आहे पूर्ण मावळ तालुक्यात, तसं मी हे करते की त्यांनी त्याच्या पाणीपुरीचाही डंका वाजेल. आणि सगळ्यांनी नक्की आस्वाद घ्यावा इथे येऊन. खूप छान त्यांनी असा पाणीपुरीचा हे चालू केलं आहे. तर मी जास्तीत जास्त जनतेला म्हणेल की सगळ्यांनी आस्वाद घ्यावा येऊन व त्याच्या पुढील कार्यास मी त्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. नक्कीच मॅडम, धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आज आपल्या एका सहकार्याने या ठिकाणी एक विशिष्ट अशी सर्व नागरिकांना आवडणारी अशी एक पाणीपुरीचं उद्घाटन या ठिकाणी आपण करत आहोत. आपला एक मित्रपरिवारातलं एक चांगलं सदस्य आहे, सहकारी आहे, तर काय शुभेच्छा द्याल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. माझं नाव ऋषिकेश बाळासाहेब माने. आमचे मित्र आकाश बाळासाहेब गरुड यांनी एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे व आमचा मित्रपरिवार जे त्यांचे वडील आहेत त्यांना देखील आमच्या शुभेच्छा व आकाशला पण शुभेच्छा नवीन व्यवसायासाठी. मंत्रा सिटीमध्ये वर्दळ खूप असते, त्याच्यामुळं त्याचा बिझनेस हा एकदम व्यवस्थित चालेल. हे आमच्या मित्रपरिवाराकडून सगळ्यांना शुभेच्छा त्याला. थँक्यू.